लोणार जे आपण 73 मधून आपण उभे आहात उमेदवार, कशा प्रकारचा प्रतिसाद आपण जेव्हा प्रचाराला जाता कशा प्रकारचा उमेदवार प्रतिसाद? आम्ही जेव्हा प्रचाराला निघतो, मला असं वाटतं मी निघायच्या आधीच लोक बाहेर असतात माझा सत्कार करायला. ते बघून मला असं 100% असं आहे की लोक माझ्या बरोबर आहेत. कारण त्यांचं इकडे जी रखडलेली कामं आहे, SRA वगैरे आहेत, त्यांची कामं झालेली नाही, लोक बाहेर आहेत, ते अगदी त्यांच्यावर नाराज आहेत. म्हणून ते म्हणतायत की आपल्याला आता हा घराणेशाही नको आहे, आपल्याला आता लोरा दिदीलाच मदत करून मदत देऊन तिला निवडून द्यायचंय. प्रभाग 73 मध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी प्रचार दरम्यान गेला होता त्या ठिकाणी असे कोणते आपण प्रॉब्लेम आपण लोकांचे पाहिलात असं आपण, तर काय कुठले आपण प्रॉब्लेम पाहिलात आपण? 73 मध्ये जाताना असे भरपूर हे आहे की गल्लीतले म्हणतो लादीकरण, पाणी उडते, गटारं साचलेली आहेत. भाऊ करताच चालू आहे, कारण त्यांना 1 वर्ष झालंय, त्यांचं काम चालूच आहे. पण अनेक ठिकाणी म्हणजे 4 वर्ष आपला नगरसेवक नव्हता म्हणून त्यामुळे ते कामं आता रखडलेली आहेत. आणि हे शौचालय बघितलं तर अशी हालत आहे ना शौचालयाची, ती अशीच पडली. एवढे वर्ष ते असताना देखील ती कामं केली नाही. ती सगळी कामं आता आमच्या आमदारांना करायला लागतात. ते आता मी निवडून आली की मला असं वाटतं की आम्ही दोघं मिळून त्याचं मातीचं सोनं करू, 100% सांगू. आपण जोगेश्वरीकरांना कशा प्रकारे आवाहन करायला मतदान देण्यासाठी आपल्याला? मी जोगेश्वरीकरांना एकच सांगेन की मला एक संधी द्या. तुमचं म्हणजे जे रखडलेली कामं आहेत, मुलांसाठी खेळणी आहेत, तुमच्यासाठी घरगुती योजना आहेत, उद्योग आहेत छोटी मोठी, आणि महिलांसाठी शौचालय नाहीत रोडवर ठिकाणी ठिकाणी. त्यांना आपण कुठे बाहेर जातो आपल्याला पण तो त्रास होतो, म्हणून ते सगळं आपण करून देणार त्यांना, अशीच मी हमी देते. धन्यवाद.